नाशिकमधील पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतीपदी रोहिणीताई पिंगळे यांची निवड झाल्यानंतर आज त्यांनी आपल्या दालनात शुभेच्छांच्या वर्षावात पदभार स्वीकारला। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने पंचवटी विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असून या काळात होणारी विकास कामे हीच आमची प्राथमिकता असेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आगामी कुंभमेळा हा पंचवटीत संपन्न होणार आहे। या अनुषंगाने रामकुंड परिसराचा विकास हा एक महत्त्वाकांक्षी संकल्प म्हणून राबवला जाणार आहे। यासोबतच भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी इतर सर्व कामे सुलभ दर्जाची, दर्जेदार आणि कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना नवनियुक्त सभापती रोहिणीताई पिंगळे यांनी दिल्या आहेत। पदभार स्वीकारताना प्रभागातील इतर सर्व नगरसेवकांनी रोहिणीताईंना शुभेच्छा देत सहकार्याचे आश्वासन दिले। सभापती आणि सर्व लोकप्रतिनिधी मिळून जनतेला या पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। सर्वांना नमस्कार। नाशिक ही प्रभू रामचंद्रांची रामभूमी, साधू संतांची भूमी आहे। मी अशा या पावनभूमीत मला पंचवटी प्रभाग समितीचे जे सभापती म्हणून पदभार मिळाला आहे तो मी नक्कीच चांगल्या रीतीने पार पाडेल। प्रथम मी माझ्या पक्षांचे आभार मानते, भारतीय जनता पक्षाचे आणि वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानते। तसेच माझे सर्व प्रभागाचे नगरसेवक आहे पंचवटी प्रभागाचे, त्यांचे मी आभार मानते। आजपासून माझ्या कामाला सुरुवात झाली। मी आपल्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची विकास कामे सर्वप्रथम मी त्याला प्राधान्य देणार आहे आणि ती लवकरात लवकर आणि चांगल्या उत्कृष्ट दर्जाची कशी होईल याला मी पहिले प्राधान्य देईन। तसेच येणारे जे आपले भाविक आहे त्यांच्यासाठी मूलभूत गरजा आहेत त्या त्यांच्या पूर्ण करण्याचा पूर्णपूर प्रयत्न करेन। तसेच आपल्या प्रभागात पाण्याचे जे प्रश्न आहे सध्या जे भेटता होते त्याच्यावर माझे सर्वप्रथम काम चालू आहे। आपल्या सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन, सर्व विभागाचे जे अधिकारी त्यांची सर्वांची मीटिंग घेऊन या कामाला लवकरात लवकर कसं पूर्ण करता येईल हे माझं पहिले प्राधान्य राहील। आज या ठिकाणी पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतीपदी आमच्या रोहिणीताई पिंगळे यांच्या दालनातल्या प्रवेशानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। आगामी कुंभमेळा हा पंचवटीत होणार आहे आणि त्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे कामे या ठिकाणी सुरू आहेत। रामकाल पथ सारखं महत्वाकांक्षी मोठा प्रकल्प या ठिकाणी होणार आहे आणि इतरही अनेक कामे पंचवटीत कुंभमेळ्याच्या दृष्टीने होणार आहे। त्या दृष्टीने पंचवटी प्रभाग समिती सभापती रोहिणीताई पिंगळे तसेच सर्व नगरसेवकांची जबाबदारी वाढलेली आहे। त्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना अशी ग्वाही देतो की आगामी काळात जी कामे होणार आहेत ती सुलभ दर्जाची, चांगली आणि वेळेत पूर्ण करू आणि जनतेला या पदाची जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल ती सेवा देण्याचा प्रयत्न आमच्या सभापती रोहिणीताई पिंगळे करतील। त्यांना सुद्धा सर्व या प्रभागातले नगरसेवकही सहकार्य आणि मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा सभापतींना पुढील कार्याला शुभेच्छा देतो।